राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने
सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार माया तयावरी पार माया तयावरी पार माया तयावरी फार माया तयावरी फार माया तयावरी फार माया तयावरी फार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार माया तयावरी पार माया तयावरी पार माया तयावरी फार माया तयावरी फार माया तयावरी फार माया तयावरी फार नावे चाले मागे मागे नावे चाले मागे मागे नावे चाले मागे मागे नावे चाले मागे मागे दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे सुख सुख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे याने घ्यावे नाम याने घ्यावे नाम याने घ्यावे नाम त्याचे काम शिशी करणे त्याचे काम करणे त्याचे काम करणे त्याचे काम करणे त्याचे काम करणे त्याचे नावे चाले मागे मागे भावे चाले मागे मागे नावे चाले मागे मागे भावे चाले मागे मागे दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे मने भोळे मने भोळे विठ्ठल कृपेची कोवळी विठ्ठल कृपेची कोवळी विठ्ठल कृपेची कोवळी विठ्ठल कृपेची कोवळी विठ्ठल
संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार संसार सोडिला संसार सोडिला संसार मायात यावरी फार मायात यावरी फार धावे चाले मागे 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 धावे चाले मागे मागे मायात यावरी पार मायात यावरी भार धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे सोडिला संसार संसार सोडिला सोडिला संसार सोडिला संसार संसार सोडिला संसार मायात यावरी फार माया तयावरी फार धावे चाले मागे 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 चाले धावे चाले मागे मागे मायात यावरी फार मायात यावरी फार धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख सुख दुःख सुख दुःख साहे अंगे
सुख दुख साहे आगे धावे ताले मागे मागे धावे ताले मागे मागे हाँ धावे ताले मागे 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 सुख दुख साहे आगे सुख दुख साहे अंगे सुख दुख साहे सुख सुख दुख साहे आगे सुख दुख साहे आगे धावे ताले मागे मागे धावे ताले मागे मागे विठला विठल
सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे तुका मने भोळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे नमो ज्ञानेश्वरा 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 त्रिभुवन पावने
ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल वारकरी संप्रदायाचं सद्गुरुस्थान श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज वैराग्य रागरसिक जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून या विश्वातील ज्ञात अज्ञात दृश्य दृश्य कोटीतील सकल संत महापुरुषांच्या परमकृपाशीर्वादाने 36व्या वर्षामध्ये पदार्पण करत असलेला समस्त गावकऱ्यांच्या पारमार्थिक सद्भावनेतून एकत्र आल्यानंतर व्यापक स्वरूप धारण करणाऱ्या अशा या उत्सवातील आज द्वितीय दिवसाची कीर्तन सेवा माझ्या पारमार्थिक सद्भाग्याने मला प्राप्त झालेली आहे। आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान सर्व व्यापक परमात्म्याच्या सेवेकरिता म्हणून घेतलेला हा अभंग वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या कलशस्थानी विराजित वैराग्य रागरसिक जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या गाथेतील उपदेश प्रकरणातला 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून आपण काय सोडल्यानंतर परमात्मा आपल्यावर विशेष प्रेम करतो किंबहुना या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या ठिकाणी भक्तांच्या विषयी असणारी भक्तवत्सलता प्रगट करतात। विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। या अभंगाचा काही यथामती यथावकाश काही भाव आपल्या समोर ठेवण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं महत्वाचं आहे। शास्त्रामध्ये ज्या भूमीचं त्र्यंबकम गौतमी तटे असं वर्णन केलेलं आहे। या भूमीचं वैशिष्ट्य असं आहे स्वामी महाराज इथं भगवान त्र्यंबक राजही विराजमान आहे आणि ज्या त्र्यंबक राजांनी संत रूपाने अवतार घेतला ते संत इथं विराजमान आहे। इतर भूमीत जर आपण पाहिलं तर आळंदीला भगवान सिद्धेश्वर आहे महाविष्णू आहे इथे दोन्ही शंकर आहेत। विठ्ठल विठ्ठल त्र्यंबक राज भगवान परमात्मा विराजमान आहे। निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात तो सर्वपकारी समर्थो सद्गुरु श्री निवृत्तीनाथो राहटत असे मज हे आतुरी गोणिया। सगळ्यांच्या अंतकरणामध्ये निवृत्तीनाथ महाराज विराजमान आहे। संत देवता आणि भगवान त्र्यंबकराज विराजमान आहे। मला असं वाटतं भगवंत आणि निवृत्तीनाथांनी आपल्या सगळ्या परिसराला कृपेच्या पदराखाली घेतलं आहे। विठ्ठल वर्तमान काळामध्ये आपण जीवन जगतोय पारमार्थिक अंगाने आपलं फार मोठं भाग्य आहे। का कारण ज्ञानोबारायांचं 750वं वर्ष जयंतीचं हे प्रारंभ झालेला आहे आणि वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजित जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या सदैव वैकुंठ गमनाचं हे त्रिशतकोर अमृत महोत्सवी वर्ष आहे। ज्ञानोबारायांचं 750वं वर्ष जगद्गुरु तुकोबारायांचं त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष आणि या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण परमार्थ करतोय हा आपला उत्कर्ष। विठ्ठल विठ्ठल फक्त परमार्थाची आपण वाटचाल करत नाही परमार्थाची वाटचाल करता करता आपण त्रितपाची पूर्ती करत आहात। अर्थात हे आपलं 36वं वर्ष आहे। परमार्थ सफल व्हायचा असेल तर वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबा पाठामध्ये सांगायचे बरं सुदाम बाबांना माहिती आहे बुवा आपल्यावर जर संतांचा आणि ईश्वराचा आशीर्वाद असेल तर परमार्थ शेवटाला जातो अन्यथा मोठी मोठी माणसं घसरतात। विठ्ठल विठ्ठल या कार्यक्रमाला आशीर्वाद महापुरुषांचा आहे।
आपण सामान्य पुरुषांचं स्मरण करत नाही. गोविंदानंद बाबा आणि मुरलीधर बाबा यांचं पुण्यस्मरण आपण करत आहात. गुरुवर्य माधव बाबा घुले, निष्काम कर्मयोगी शिवराम बाबा यांचा या कार्यक्रमाला आशीर्वाद आहे. हरिभक्तीपरायण कारभारी भाऊ चिगर गावकर यांच्या उपस्थितीमध्ये वारकरी भूषण सर्वांचे आदर्श असणारे ज्ञानेश्वर माऊली कदम अर्थात छोटे कदम माऊली आणि यांनी कंसातलेला धाकटे माऊली विठ्ठल विठ्ठल या संपूर्ण महापुरुषांच्या मार्गदर्शनाने आपण वाटचाल करत आहात. मी मगासपासून विचार करतो काय विशेष आहे. गावाचं नाव गणेश गाव, साऊंड श्री गणेश, चाल श्री गणेश विठ्ठल विठ्ठल. या कार्यक्रमामध्ये जुन्या आणि नवीन लोकांचा समन्वय करण्यात आला आहे. सुदाम बाबा हे जुने आणि सगळे तिघ नवीन आहेत बघा. इकडं मच्छिंदर आप्पा जुने आहे, बाकी मग गजानन महाराज असतील, हरिभक्तीपरायण आपले अभिजित महाराज असतील आणि हरिभक्तीपरायण निलेश महाराज असतील. जुन्याचा आणि नव्यांचा संगम बसवतात, हे फार महत्वाचे आहे विठ्ठल. मला सर्वात जास्त कौतुक वाटते त्या लहान मुलांचं. बरं, आमच्या सारखा एखादा व्यक्ती वक्तृत्व करतो, देवाला ते शब्द एवढे आवडणार नाही. तुमच्यासारखे मंडळी गायन करतात, ते देवाला कितपत आवडेल मला माहिती नाही. आपण वादन करता, ते देवाला किती आवडतं माहिती नाही, पण मला विश्वास आहे यांचा टाळ जरी चुकला तर देवाला आवडेल विठ्ठल विठ्ठल. सर्वांच्या चरणारविंदी एकदा अभिवादन करून अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. या कार्यक्रमामध्ये जेवढी काही गुरुजन मंडळी ज्ञानदान करतात त्या सगळ्यांची वाणी म्हणजे एक प्रकारची सरिता आहे. वाणी रूप सरितेच्या माध्यमातून ते सगळे जण निवृत्तीनाथांचा अभिषेक करत आहे. त्या सगळ्या मोठमोठ्या प्रवाहाच्या बरोबर आज एका बारक्या प्रवाहाला जागा मिळाली, हे आपलं सगळ्यांचा मोठेपणा आहे. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. यार करी संतांचा, वार 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 करी संतांचा. मस्तक माझा पायावरी, वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा. मस्तक माझा पायावरी, वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणारविंदी मनोभावे अभिवादन करून तुकोबरायांचा अभंगाचा भाव आपल्याला पाहायचा आहे. या अभंगातून तुकोबराय परमात्म्याचं प्रेम संपादन करण्याकरिता काय करावं लागतं त्याचा विचार सांगतात आणि असा केल्यानंतर परमात्मा भक्ताची भक्त वत्सलतेच्या माध्यमातून काय काळजी घेतात त्या संबंधाने तुकोबराय यावर स्पष्टीकरण करतात. परमार्थामध्ये प्रेम महत्वाचं आहे. देवाचं प्रेम संपादन करायचं असेल तर त्याला त्याग करावा लागतो. त्यागाशिवाय काहीच मिळत नाही विठ्ठल. उपनिषदाचं प्रमाण आहे त्यागेन एके अमृतत्व मानशुः. त्यागाशिवाय परमार्थामध्ये काहीच मिळत नाही. शास्त्रामध्ये असा विचार आला आहे, ज्याला विद्या संपादन करायचे असेल त्याने सुखाचा परित्याग केला पाहिजे आणि ज्याला सुखाचा परित्याग करता येतो त्याला विद्या संपादन करता येते. जो मनुष्य सुखाचा परित्याग करू शकत नाही त्याला विद्या किंवा ज्ञान मिळू शकत नाही. विद्यारतीनः कुत सुखम, सुखारतीन कुतो विद्या. ज्याला विद्या संपादन करायचे आहे त्याने सुखाचा परित्याग केला पाहिजे. चांगलं ज्ञानी व्हायचं असेल
तर प्रतिकूलता महत्वाची आहे. विठ्ठल जितक्या आपण सुविधा किंवा सुखाची असणारी साधन सामग्री पुरवतो तेवढा मनुष्य ज्ञान संपन्न होत नाही जेवढा प्रतिकूलतेतून होत असतो. त्यागाशिवाय काही मिळत नाही. संसारात जर त्यागाशिवाय मिळत नाही तर परमार्थामध्ये त्यागाशिवाय काय मिळणार आहे? त्याग करावा लागतो. शास्त्रकारांचं म्हणणं आहे मोठा लाभ व्हायचा असेल तर लहान लागत त्याग केलेला चांगला आहे. बघा, एका घराचं रक्षण होत असेल आणि त्याकरता एका व्यक्तीचा परित्याग करायचा गरज पडत असेल, एका व्यक्तीचा परित्याग करावा. एका गावाचं रक्षण होत असेल, एका कुटुंबाचा परित्याग करावा लागत असेल तर कुटुंबावर पाणी सोडावं. एका देशाचं रक्षण होत असेल आणि एका गावाचा परित्याग करावा लागत असेल तर परित्याग करावा. आणि आपलं कल्याण जर होत असेल तर सगळ्या पृथ्वीचा परित्याग करावा. विठ्ठल महाभारतातलं प्रमाण आहे त्यजेत एकम कुलस्यार्थी ग्रामस्यार्थी कुलम त्यजेत ग्रामम जनपदस्यार्थी आत्मार्थी पृथ्वीम त्यजेत. ज्याला आत्मप्राप्ती करायची असेल सगळ्या पृथ्वीचा परित्याग त्याने करावा. आणि त्यागात असा आहे, त्यागात एकाचा स्वीकार असतो आणि बाकी सगळ्यांचाच त्याग असतो. विठ्ठल पण त्याग कशाचा करावा आणि स्वीकार कशाचा करावा याचाही विवेक झाला पाहिजे. बऱ्याच लोकांना याचा विवेक नसतो. नाव जरी विवेक असलं तरी नसतो. त्याला नजर असावी लागते. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके, तेवी ओजो वाट देखे तो अभांटा नवचे. ज्याला विष आणि अमृत कळतं तो अमृताचा परित्याग कधीच करत नाही. ज्याला चांगला मार्ग आणि वाईट मार्ग कळतो तो चांगल्या मार्गाला कधी सोडत नाही. याचा विवेक असावा लागतो. ज्ञानोबा विवेकाकरता बरेच उदाहरण देतात. एक हरिपाठा सुद्धा उदाहरण आलंय बरं. म्हणतो नवनीता हरिपाठामध्ये विवेक शिकवतात. उदाहरण देतात. मंथोनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थकता सांडी मार्ग. ज्ञानोबऱ्यांची एक विशेषता आहे बघा. ज्ञानोबऱ्या दृष्टांत देऊ लागले तर 2 शब्दात देतात आणि सिद्धांत सांगू लागले गजानन महाराज तर 2 शब्दात सांगतात. फक्त ते पाहता आलं पाहिजे. हरिपाठामध्ये ज्ञानोबा आहे मंथोनी नवनीता हा दृष्टांत आहे आणि पुढे तैसे गे अनंता वाया व्यर्थकता सांडी मार्ग हा सिद्धांत आहे बघा. या हरिपाठाच्या प्रमाणामध्ये दृष्टांत 2 शब्दात आहे, सिद्धांताचा विस्तार आहे.
आणि ज्ञानेश्वरीमध्ये एका ओवीमध्ये सिद्धांताचा विचार आहे, दृष्टांताचा विस्तार केलाय. सिद्धांत 2 शब्दात आहे. हरदेव महाराजाला सांगतो, लक्षात येईल. सांडोनी अंगीची खोळी, सरपरी गालिया पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी. दृष्टांत झाला. तैसे झाले सिद्धांत. विठाल विठाल. ज्ञानोबऱ्यांच्या हातवटीचा विचार नाही करता येणार आपल्याला. तो को बऱ्यासारख्याने म्हणावं, मनोनी ठेविली पायी डोई. तो को बऱ्या म्हणतात तुका म्हणे नेनो, युक्तीची ती खोली मनोनी ठेविली पायी डोई. त्यांच्या चरणावर तुकोबाऱ्या जर डोकं ठेवतात तर आपण चालवू नये. विठाला विठाला. ज्याप्रमाणे दह्याचं मंथन केल्यानंतर मंथोनी नवनीता घे, आपण नवनीताचा स्वीकार करतो आणि असार ताकाचा परित्याग करतो, तसं परमार्थामध्ये अनंताला घेता आलं पाहिजे. वाया व्यर्थ कथा सांडी, वाया व्यर्थ मार्ग सांडी. आपल्याला मार्गही टाकता आला पाहिजे आणि कथाही टाकता आल्या पाहिजे. आणि याचा आपल्याला विवेक पाहिजे. चांगल्या कथा ऐकाव्या याकरता कीर्तनकार चांगले पाहिजे. आणि बहुतेक बऱ्याच इथं नाही बरं कोणी, हा इथं अंगावर ओढून घेऊ नका. बऱ्याच गावोगावी हा विवेक नाही बघा. ते वाया व्यर्थ सांडी कथा नाही घेत. ते वाया व्यर्थ कथा घे आणि वाढून घे. विठाला विठाला. परमार्थामध्ये विवेक फार महत्वाचा आहे. ज्याला विवेक नसेल त्याला वैराग्य होणार नाही बघा. म्हणून तर साधन सांगत असताना विवेक पहिल्यांदा आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि पुढं मग मुमुक्षुत्व. परमार्थामध्ये विवेक महत्वाचा आहे. काय घ्यायचं आणि काय टाकायचं हे कळालं पाहिजे. मग काय घ्यायचं आणि काय टाकायचं खरं असं आहे. सार घ्यायचं आणि असार टाकायचं. पण बऱ्याच लोकांना विवेक नाही. ते आसार घेतात आणि सार टाकतात. सार म्हणजे विचारातला, जेवणातलं सार नाही. विठाल विठाल. काय असार आहे तुकोबाराय सांगतात, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना, फलकट तो संसार, येथे सार भगवंत, ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना, फलकट तो संसार, येथे सार भगवंत, ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना. जगद्गुरु तुकोबारा आपल्याला विवेक सांगतात. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. फलकट आहे म्हणजे असार आहे आणि असाराचा परित्याग करावा, साराचं ग्रहण करावं. लटिका व्यवहार सर्व हा संसार,
वाया येर झार हरिविना, याचा आपल्याला विवेक कळावा बरं. सार ग्रहण केलं पाहिजे आणि असाराचा परित्याग केला पाहिजे. त्याच्या पुढे सांगू का, जर असारही असार असेल पण उपयोगाचा असेल तर वापर करता आला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. मी तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. एखादा प्राणी जर मरण पावला तर त्याला स्पर्श करावा का न करावा? उत्तर द्या, जागे ना. एखादा प्राणी जर मरण पावला तर स्पर्श करावा का न करावा? केला तर स्नान करावं आणि कपड्यासहित बरं. सचैल स्नान त्याला म्हणतात. तुम्हाला का बरं कपड्यासहित? काही काही जीवाणू फार हुशार असतात, कपड्यात जाऊन बसतात, म्हणून कपड्यासहित स्नान करावं. आणि अंत्ययात्रेला गेला तर लिंबाचा पाला खावा. म्हणजे का? काही काही विषाणू नाकातून घशात जातात. तुम्हाला कळत नाही, कोरोना अनुभव घेऊन पहा, त्या विषाणू मानवला. म्हणून हे विज्ञान आहे, हे काही अंधश्रद्धा नाहीये. सांगायचं मला असं आहे, जर एखादा प्राणी मरण पावला तर स्पर्श करावा का न करावा? करू नये असार आहे. पण जर त्याचं चर्म मृदंगाला वापरता येत असेल तर वापरावं. विठ्ठल आहे असारच, पण जर उपयोगाला येत असेल तर त्याचा सार म्हणून वापर करावा. यत् सारभूतम तदुपासनीयम. जे जे सार असेल त्याचं आपण ग्रहण करावं. संसार हा परमार्थाचं साधन आहे. वाक्य चांगलं आहे का बरं? संसार हे परमार्थाचं साधन आहे आणि परमार्थ हे साध्य आहे. आपण संसार म्हणजे जग, संसारातलं एक घटक म्हणजे देह, हे साधन आहे आणि परमार्थ म्हणजे भगवत प्राप्ती हे साध्य आहे. साधनाचा वापर जर साधकाने योग्य प्रकारे केला तर त्याला साध्य मिळतं. पण असा विचार सगळ्यांकडे नाही. बरेच जण परमार्थाला साधन करतात आणि संसाराला साध्य करतात. प्रमाण सांगतो, किंबहुना ऐसे भजन ते संसाराचे ते साधन, येर फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे. ज्ञानोबारा म्हणतात, काही माणसं परमार्थ करतात बघा, भजनही फार चांगलं करतात, पण भजनाच्या माध्यमातून भजे मागतात. विठ्ठल विठ्ठल. भजनाच्या माध्यमातून सकामता जर येत असेल तर भजन हा परमार्थ झाला आणि सकाम विषय हा प्रपंच झाला. म्हणजे परमार्थ केलं साधन आणि संसार केला साध्य. पण उलट करावं, संसार करावं साधन आणि परमार्थ करावा साध्य. याला विवेक असावा लागतो. म्हणून स्वीकार काय करायचा आणि ग्रहण काय करायचं हे कळालं पाहिजे. परमात्मा सार आहे आणि संसार असार आहे. मग मनुष्याने काय करावं? सार जर स्वीकारायचं असेल तर त्याला असार सोडता आलं पाहिजे. पण भक्त तेच करतात. काय करतात? सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, संसार सोडिला संसार, सोडिला
संसार सोडावाच लागतो. एखादा म्हटला महाराज मला प्रपंचही करायचा आहे आणि परमार्थही करायचा आहे, तो कोबर म्हणतात बाळा दोन्ही होणार नाही. प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी न घडी त्यासी. दोन्ही पण चांगल्या गोष्टी होणार नाही. एकाचा स्वीकार करायचा असेल तर एकाचा परित्याग करावा लागतो. परमात्मा प्राप्त करायचा असेल तर भक्त एक काम करतात, सोडीला संसार, संसाराला सोडून देतात. महाराज संसार कशाला म्हणतात, तो सोडायचा कसा आणि सोडला तर परमात्मा मिळेल कसा, थोड्या थोड्या वाक्यात चिंतन करू. विठाला विठाला संसार शब्दाचा अर्थ असा केलाय बाबा, ते लहान मुलांना मारू नका, काय मला काय अडचण नाही, बसू द्या. विठाला हा विठाला मुलं म्हणजे देवा घरची फुलं आहे, बसू द्या. ते काही विक्षेप नाही करत, ते काही डीजे समोर नाचत नाही. विठाला विठाला संसार कशाला म्हणतात, संसार शब्दातच व्याख्या आहे. सम्यक सरती ती संसार, जो चांगल्या प्रकारे संपून जातो क्षणाक्षणाला त्याला संसार असं म्हणतात. उदाहरण देतो, लक्षात येईल. आपण दिवा लावला, मी दिवा म्हणलो बरं, दिवे नाही लावायचे. दिवा लावला, दिवा लावल्यानंतर ज्योत प्रज्वलित होते आणि प्रज्वलित झालेली ज्योत काय करते रे, ते दिवा लावल्यावर काय संपत रे, अंधार. हवा. आणखी काय संपत, काय संपत, तेल. वा, म्हणून लहान मुलं पुढं पाहिजे. विठाला विठाला बरं. आता या बाळाने 36 वर्ष ऐकलंय का, नाही ऐकलं, पण उत्तर बरोबर दिलं की नाही, टाकू काय संस्था म्हणून. विठाला विठाला दिवा लावल्यानंतर काय संपत रे, काय संपत, एकदम संपत का हळूहळू, काय होत, हळूहळू संपत, पण संपल्याला लक्षात सुद्धा येत नाही. तसंच आहे आपलं आयुष्य, हळूहळू संपत आहे पण लक्षात येत नाही, आणि हळूहळू संपणं याला संसार म्हणतात. विठाला विठाला मला सांगा, आज सकाळी जर आपण 4-5 वाजता जागे झाला असाल, 4-5 वाजता जेवढं आयुष्य आपल्या हातात होतं तेवढं आता आहे का हो, 8:15 वाजत आले ना, जवळपास आपल्या आयुष्यातले 14 तास संपलेत. संपले का नाही, लक्षात आलं का, लक्षात येत नाही बघा. कीर्तनाला प्रारंभ होत असताना जेवढं आयुष्य आपल्या हातात होतं तेवढं आता नाही. एवढं नाही गजानन महाराज, हे वाक्य बोलत असताना जेवढं आयुष्य माझ्या हातात आहे, वाक्य संपत असताना तेवढं आयुष्य माझ्या हातात नाही बघा. माझ्या जीवनातले क्षण ना क्षण प्रत्येक क्षणाला संपत चालले आहे, याला संसार असं म्हणतात. तैसीच याची स्थिती नासत जाय क्षण क्षणाप्रती. म्हणून जग म्हणजे संसारच आहे, आणि त्या जगातला एक घटक म्हणजे शरीर, हा सुद्धा संसारच आहे. जगही क्षणाक्षणाला संपत आहे आणि देह सुद्धा क्षणाक्षणाला संपत आहे, याला म्हणतात संसार. आणि संसारातले पदार्थ मिळवण्याच्या पाठीमाग लागलात तर संसार आहे विनाशी. जो विनाशी पदार्थाच्या पाठीमागे लागतो त्याला विनाशी मिळत नाही आणि अविनाशी मिळत नाही. का, कारण अविनाशी हातातून सुटलेलं असतं आणि विनाशी कधी सापडत नाही. विठाला विठाला पण या संसार म्हणजे देह बरं, क्षणाक्षणाला जो संपतो त्याला जर संसार म्हणतात. संसार म्हणजे जग पण आहे, त्यातला एक घटक म्हणजे देह आहे. हा जरी विनाशी असेल तर याच्यातून अविनाशी परमात्मा मिळवता येतो, पण तो मिळवायचा असेल तर याचा त्याग करावा लागतो. त्याग करायचा म्हणजे आत्महत्या नाही करायची. विठाला विठाला सोडीला म्हणजे काय, याच्यावरची ममत्व बुद्धी सोडायची.
याच्यावर असणारी अहमबुद्धी सोडायची किंवा याच्या आसक्तीचा परित्याग करायचा, याला म्हणतात सोडिला संसार. संसारावरच प्रेम सोडणं याला संसार सोडणं असं म्हणतात. एक महात्मा प्रवास करू लागला रेल्वेने, स्वामी महाराज. आता प्रवास ज्याला करायचा असेल, जितक्या सुविधा पाहिजे तेवढं तिकीट जास्त द्यावं लागतं. जर आपल्याला धक्के खायचे असेल आणि फुकट प्रवास करायचा असेल तर जनरल. आपल्याला जर झोपून जायचं असेल तर शयनयान, स्लीपर असा प्रवास करावा लागतो. जर आपल्याला वातानुकूलित प्रवास करायचा असेल तर त्यात प्रकार आहे. मग 3 tier, 2 tier, फर्स्ट क्लास. विठ्ठल विठ्ठल. आणि मग जितका जितका प्रवासाचा दर वाढेल तितकी तितकी गर्दी कमी होते. बरोबर ना सागर भाऊ? तेवढी तेवढी गर्दी कमी होते. तिकीट कमी तर गर्दी जास्त, तिकीट जास्त तर गर्दी कमी. हे मी तिथलं सांगतोय बरं. हे लोकसभेचं तिकीट नाही सांगत, त्याच्यानं आपलं काही घेणं नाही. मी कायम उभा आहे. विठ्ठल विठ्ठल. आमचा देवही उभाच आहे आणि आपणही उभेच आहात. तुम्ही उभेच आहात. तुम्हाला कोणी पाडू शकणार नाही काला होईपर्यंत. विठ्ठल विठ्ठल. एक महात्मा प्रवास करू लागले, रेल्वेचं तिकीट घेतलं त्यांनी आणि त्यांनी 2 tier म्हणतात ना त्याला. समोर 2 सीट असतात आणि इकडे 2 सीट असतात, गर्दी नसते. प्रवास केला. मग महात्मा वजनदार होता आणि महात्म्याचे ग्रंथ किंवा पिशवी वागवण्यासाठी शिष्य एक सोबत होता. समोर एक व्यक्ती आपल्या बायको सहित प्रवासाला आला आणि दुर्दैव नेमकं असं असतं आमचं, आम्हाला प्रवासाला सहसा चांगली माणसं मिळतच नाही. आम्हाला प्रवासाला कोण मिळणार? धूम्रपान करणारे. अहो नशीब, काल तर आमच्या एका महाराजाला एका बाईने चुना मागितला आणि कुठं मंदिरासमोर. काय भावना आहे लोकांच्या. त्यांचा तरी काय दोष आहे बिचाऱ्यांचा, त्यांना असेच भेटतात सगळे. विठ्ठल विठ्ठल. प्रवासाला चांगले माणसं मिळणं कठीण आहे. जोडाला मार्ग प्रांजळ, मिनला सुसंगाचाही मेळ. चांगले माणसं प्रवासाला मिळणं कठीण आहे. एक गृहस्थ आपल्या पत्नी सहित प्रवास करायचा. त्याने महात्म्याकडे पाहिलं. आता महात्म्याला भूक लागली आणि महात्म्याने पिशवी खोलली, त्याच्यात काजू बदाम निघाले. म्हणजे तुम्ही विचार करा महात्मा किती धष्टपुष्ट असेल. माझ्याकडे नका बघू, मी अजून महात्मा झालो नाही. झाल्या सांगेन तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल. त्या गृहस्थाने महात्म्याचे दोष पाहिले बघा. तो का हो, स्वतःला महात्मा समजून घेतात आणि प्रवास येशी मध्ये करतात. महात्मा काहीच बोलले नाही. थोड्या वेळाने महात्म्याने नाश्ता करायला सुरुवात केली. काजू बदाम खायला काढले की नाही? तो तुम्हालाही भूक लागते का? काजू बदाम खाता महात्मे म्हणवता. महात्मा काहीच बोलले नाही. तुम्हाला कशाला शिष्य लागतो? आमचं ठीक आहे म्हणे, आमची बायको आमच्या जवळ आहे, आम्हाला पिशवी असावी लागते, प्रवासाला आम्हाला एशी चालते, असा तो महात्म्याचा दोष काढायचा. योगायोगाने गाडी एका ठिकाणी थांबली आणि ते सूचना आली की गाडी अर्धा तास इथंच थांबणार आहे. थंडीचा कालावधी असल्यामुळे महात्मा चहा घ्यायला गेले. तो त्यांच्या मागच आला. तो का हो महात्मा, तुम्हाला चहा लागते काय? महात्मा म्हणजे अरे थंडीची एवढी तर चहा घेतलाच पाहिजे. काही काही ठिकाणी सोमनाथ भाऊ आग्रह आणि दुराग्रह चालत नाही बघा. तुम्ही जर चहा घेत नसाल आणि जर नर्मदा मैयाची परिक्रमा करत असाल तर घ्यावीच लागते. विठ्ठल विठ्ठल. किंवा हिमालयात जर गेला तर घ्यावीच लागते उष्णता वाढण्यासाठी. महात्म्याने चहा घेतला आणि तुम्हाला का हो, तुम्हाला चहा लागते का? महात्म्याने आतापर्यंत उत्तर दिलंच नव्हतं. मोठी माणसं वेळेची प्रतीक्षा करतात, वेळ आल्याशिवाय बोलत नाही. कोकिळ ज्याप्रमाणे वसंत आल्याशिवाय बोलत नाही, तसं मोठ्या माणसाने वेळ आल्याशिवाय बोलू नये बघा. आम्ही एरवी काही ऐकून घेऊ, कीर्तनात नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि मग महात्मा काहीच बोलले नाही. रेल्वे सुटायला थोडासा वेळ होता. रेल्वे निघत असताना 2दा हॉर्न वाजवते बघा. पहिला वाजवला की सावध व्हा आणि तो दुसरा वाजण्याच्या अगोदर आत बसा. दुसरा हॉर्न वाजला
आणि आता महात्मा काजू बदाम खाणाराच होता की नाही. महात्म्याने त्या गृहस्थ व्यक्तीचा हात धरला. म्हणे मी तुला सांगतो ना साधू कोण आहे म्हणे. तो म्हणायचा तुमच्यात आणि माझ्यात फरक काय आहे. तुम्ही प्रवास करता मी प्रवास करतो. तुमच्याकडं शिष्य माझ्याकडं बायको आहे. माझ्याकडं म्हणजे त्याच्याकडं. माझ्याकडं नाश्ता आहे तुमच्याकडं काजू बदाम आहे. फरक काय आहे. महात्मा म्हणले मी तुला फरक सांगतो. कधी गाडी सुटत असताना. तो लाव फरक नंतर सांगा गाडी सुटणार आहे. महात्मा म्हणले गाडी तुझी सुटणार आहे आणि गाडी माझी सुटणार आहे. पण मी तुला फरक सांगतो ऐक म्हणे. अहो म्हणे गाडीमध्ये माझी बायको आहे. कोणाची. हा हे ध्यानात ठेवा. अहो ते महात्मा म्हणले माझाही शिष्य आहे गाडीमध्ये. तो मला हो पण गाडीमध्ये पिशवी आहे. माझी सुद्धा पिशवीच आहे. माझे फराळाचे पदार्थ आहे. तो मला माझे काजू बदामाचे फराळाचे पदार्थच आहे. तुला फरक सांगतो. तो व्यक्ती म्हणला हो गाडी तुमची पण सुटते आहे. गाडी माझी सुटते आहे. पण तुम्ही सोडू शकता मी सोडू शकत नाही. महात्मा म्हणले हाच आपल्यातला फरक आहे. विठ्ठल विठ्ठल वेळ आला तर एका क्षणात जो सगळं सोडू शकतो त्याला महात्मा म्हणतात. पण जो चिकटून राहतो त्याला आसक्त पुरुष असं म्हणतात. सोडीला संसार. सोडीला म्हणजे आसक्तीचा परित्याग केला. सोडणं सोपं आहे पकडणं कठीण आहे. विठ्ठल प्रेमाचे पाश ज्याला तोडता येतात ना त्याला संसार सोडता येतो. आणि जो संसारावर रुसतो त्याला सिद्ध पंथ गाठता येतो. तुका म्हणे जो संसारा रुसला तिनेचे ठाकीला सिद्ध पंथ. परमार्थाच्या मार्गावर जर चालायचं असेल तर दोन्ही गोष्टी आपल्याला सोबत घेऊन चालावं लागत नाही. एकाचा परित्याग करावा लागतो आणि एकाचा स्वीकार करावा लागतो. विठ्ठल कुंडलिक वरदा पण यात अभंगात आणखीन बारकाव आहे. सोडीला संसार. क्रियापद फार गोड आहे बरं. सोडीला म्हणजे स्वतः सोडीला. संसार सोडावा का सुटावा. सुरुवातीला सोडावा नंतर संसार आपोआप सुटावा. चांगला आहे का बरं. झाडाला जर एखादं फळ कच्च असेल तर ते तोडावं लागतं आणि पिकलं तर तोडावं लागत नाही. ते आपोआप तुटतं. जेव्हा आपोआप तुटतं त्याला संसार सुटणं म्हणतात. तोडावं लागतं त्याला सोडणं म्हणतात. इतकी मराठी भाषा कठीण आहे. सोडीला संसार सुटला संसार. विठ्ठल विठ्ठल संसारातलं जर मिथ्यात्व कळालं तर तो आपोआप सुटत असतो. केळीला फक्त एकदाच घड येतो. एकदा घड आला की ती पिकते आणि पिकल्यानंतर तिची वाढ आपोआप खुंटते. फळली केळी उन्मुळे तैस्यात मला बेप्रबळे. जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. याला संसार सोडणं असं म्हणतात. सोडणंही आपल्याच हातात आहे आणि संसाराला धरणंही आपल्या हातात आहे. पारधी रानावनामध्ये जातात आणि पोपटाला पकडतात. मला पारधी कोण म्हणतो. अडाणी आहे. पारधी लय हुशार आहे. हुशार कशावरून ते पोपटाला पकडतात म्हणून. कावळ्याला नाही पकडत ते. कावळ्याला पकडलं असतं तर अडाणी ठरले असते. पण ते सुद्धा बाबा पोपटाला पकडतात का. कारण पोपट चांगला बोलतो ना. चांगला बोलतो पोपट त्याला किंमत असते. विठ्ठल विठ्ठल दोन झाडाला दोरी बांधतात. दोरीच्या वरती पोकळ नळी गोतात आणि त्या पोपटाला पेरू आवडतो. पेरूची फोड त्याला बांधतात. आकाशामध्ये मुक्त संचार करणारा पोपट मोकळा आहे बघा. स्वातंत्र्यात आहे. पण पेरूची आवड असल्यामुळे त्या नळीवर येऊन बसतो. ज्ञानोबारा एका दृष्टांता करतात 4 ओव्या खर्च करतात 6व्या अध्यायामध्ये.
जैसी ती शुकाची अंग भारी नळिका भुविनली एरी मोहरी तेने उडावे तरी न पुरे मनशंका वायाची मान पिळी अटवे ही आवळी टिटांतू नळी धरुणे ठाके मने बांधला मी फुडा ऐसिया भावनेच्या पडे खोडा मोकळिया पायाचा चवडा गोव्या दिगे ऐसा का जेवी नातुडला तो सांगपा काय आणिके बांधला मग न सोडीच जरी नेला तोडून अर्धा वा तो असं करतोय बघा सारखे मंडळी जर वाजवायला असतील आणि गायनाची साथ करायला जर अशी दिग्गज मंडळी असेल ना तर हे आमचं भाग्य असतं, ही आमची श्रीमंती असते. पण बऱ्याचदा आमच्या वाट्याला ही येत नाही. विठ्ठल विठ्ठल शुके नळी केसी गोविले पाय आणि मग तो असं पोपट नळीला पकडतो आणि असा उलट फिरतो. जसं कोरड्या विहिरीत डोकावल्यानंतर आपल्याला खोल वाटतं की नाही तसं आकाशाकडे पाहिल्यावर त्याला वाटतं आणि त्याला असं वाटतं मी जर नळीला सोडलं या नळीला सोडलं तर मला या खोल भागामध्ये पडावं लागेल. मग आता नळीनं त्याला धरलं का त्यानेच नळीला धरलंय? बरं त्यानेच धरलंय. मग आता कोण सोडू शकतो? तोच त्याला सोडू शकतो. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. संसार आपल्या सुखदुःखाला कारण नाहीये, संसारावर असणारी आपली ममता सुखदुःखाला कारण आहे. आणि जो हे जाणतो तो या संसारावरची आसक्ती सोडतो. आपल्या भारत देशाला ज्यांच्यामुळे भारत नाम पडलं असे भरत राजे राज्याचा परित्याग करून निघाले. नाथ महाराज भागवतामध्ये त्यांचं वर्णन करतात. तेने दिगमंडल जिंतिले समुद्र वलयांकित राज्य केले नाना भोग भोगिले जे नाही देखिले सुरवरी. नाथ महाराज असं म्हणतात जे राज्य वैभव भोगिते त्यांची कदा नवे गा विरक्ती. भरते केली नवल ख्याती भोगिला सेवेला श्रीपती भोग त्यागे. जे राज्य वैभव भोगतात त्यांना कधी विरक्ती मिळत नाही. पण एवढं राज्य अनुकूल असताना सोडीला संसार, संसार सोडला न वनात गेले बघा. भार वनस्पती फुले
रसाच्या अभंगामध्ये वर्णन करतात. 18-12 वनस्पती फुली फळे ओढती, वावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडून या कासया योग सेविती. राज्याचा परित्याग केला, सोडिला संसार, राज्य परित्याग केला आणि वनात गेले. साधना करतात, सूर्यदेवाला अर्घ्य देतात. गर्भवती हरिणी पाणी पिण्याकरता आली. सिंहाची गर्जना ऐकली, तिचा गर्भपात झाला. ते पाडस त्यांनी हातामध्ये धरलं, चांगलं स्वच्छ केलं, कपड्याने उष्णता तयार केली, हिरवा चारा आणून घातला आणि त्याच्या पालन पोषणामध्ये भजन सुटलं. भजन घडणं फार कठीण आहे. गुळाचा खडा आला तरी सुटतंय. विठाला विठाला फार विक्षेप असतात भजनामध्ये. ममतेनं संग केला. नाथ महाराज म्हणतात, ममते पासी असे मरण, परिणाम असा झाला मरणाने डाव साधला. स्मरण हरणाचं जन्म हरणाचा मिळाला, पण केलेला परमार्थ वाया जात नाही. नाथ महाराज असं म्हणतात, मृगदेही असता जान, भरतासी श्रीकृष्ण स्मरण, पूर्वी केले जे अनुष्ठान, ते अंतर्जान कदा निधी. मागच्या जन्मात केलेला परमार्थ पुढच्या जन्मात काम येत असतो. म्हणून परमार्थ वाया जात नाही. पूर्वी केले जे अनुष्ठान, ते अंतर्जान कदा निधी. त्याग केला होता पण प्रतिबंध आला. तिसऱ्या जन्मात प्रतिबंधच नाही ठेवला. अज्ञानी नव्हते पण अज्ञानी पुरुषाप्रमाणे राहत होते. आम्ही अज्ञानीचे पण वजनात राहतो. विठाला विठाला सोडीला संसार. देवा करता जे संसार सोडतात, आसक्ती सोडतात. गोपिकांचं उदाहरण आहे बघा. विषतया झाले धनमान जन, वसविती वन एकांती त्या, ज्यांचे कृष्णी तन मन झाले रत, गृहपती सुत विसरल्या. हा संसार सोडणंच आहे बघा. ज्याची आवडी संसार त्यजेला, तिने का अबोला धे लागे माये. संसार सोडला की परमार्थ मिळतो. एखादा मला संसारच करायचा आणि परमार्थ शक्य नाही. संसार संगे परमार्थ जोडे, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना होणारच नाहीये. तसं सोडीला संसार. म्हणून माया तयावरी फार. माया म्हणजे प्रेम. अशा भक्तावर परमात्मा फार प्रेम करतो बर. पण माया म्हणजे प्रेम, आणि प्रेमाला विशेषण आलं फार. म्हणजे काय, याचा अर्थ असा आहे की काही प्रेम थोडं असतं, काही प्रेम फार असतं. विठाला विठाला देवाचं सगळ्या जगावर प्रेम आहे. पोषितो जगाशी एकला तो, पण हे सामान्य प्रेम आहे. आणि भक्तावर परमात्म्याचं विशेष प्रेम आहे. 12व्या अध्यायातले आपण लक्षण बघा ना. यो मद भक्त समी प्रिया, त्यातला मला एक श्लोक घ्यायचा आहे, कारण तो श्लोक सांगावा लागेल. तुम्हाला सांगितला नाही तर मग म्हणते ना, आळंदीतून कशाला आला. अनपेक्षा शुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः. या गतव्यतः या पदावर ज्ञानोबा भाष्य करतात. जो संसार व्यथे फिटला, जो नैराश्ये विनटला, व्याधा हातो निसुटला विहंगम जैसा. पारध्याच्या तावडीतून जसा सुटावा तसा तो संसाराच्या दुःखातून सुटतो. आणि म्हणून भगवान म्हणतात, यो मद भक्त समे प्रिया, तो मला अत्यंत प्रिय आहे. देवाचं आपल्यावरही प्रेम आहे, देवाचं भक्तावरही प्रेम आहे, पण आपल्यावरचं प्रेम सामान्य आहे आणि भक्तावरचं प्रेम देवाचं विशेष आहे. सगळही प्रीती त्याचे ठाये, सगळही प्रीती त्याचे ठाये, देवा भक्त शिवा फुटे आवडते, देवा भक्त
सकळ ही प्रीती त्यांचे ठाई देवा भक्त जीवाहुनी आवडती देवाला जीवापेक्षा ते का आवडतात कारण त्यांनाही देव जीवापेक्षा जास्त आवडतो ये यथा माम प्रपद्यन्ते तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागती ते जर जीव भाव देत असतील तर परमात्मा हे आपला जीव भाव त्यांना देतो माया तयावरी फार ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्याच्यासाठी आपण क्रिया काही पण करतो परमात्मा भक्तासाठी कोणती क्रिया करतो धावे चाले मागे धावे चाले रखो
हाराचं वजन आहे माझं एवढं नक्की असेल, जेवढं माझं आहे तेवढं नक्की असेल ना. मला हे पाहिल्यानंतर असं वाटतं तुका म्हणे तुम्ही ओदार कृपाळ शृंगारीले बाळ कौतुके. हे हार नाही माझ्यासाठी, या हारातलं प्रत्येक फुल, फुलातली प्रत्येक पाकळी तुमचा आशीर्वाद आहे. विठ्ठल विठ्ठल पण ती योजना फार चांगली. ते हाराच्या अगोदर शाल असते. मी भाऊंना म्हटलं होतं बरं, हाराच्या अगोदर शाल आणा, नाहीतर मग माझे कपडे मला धुवा लागतात. विठाला पांढऱ्या कपड्यावरचे डाग निघत नाही. जसे कपडे सांभाळावे तसं चरित्र ही. विठाला विठाला माया तयावरी फार परमात्मा काय करतो, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे, भक्ताच्या मागे चालतोही आणि संकट निवारण करायचं असेल तर धावतोही. दोन क्रियापद आहे बरं. मागे मागे परमात्मा चालतो तेव्हा साह्य असतं आणि धावतो तेव्हा संकट निवारण असतं. विठ्ठल ज्ञानोबराय म्हणतात ना, पाहपातया पांडवांची नावे, जो कृष्ण राणी ही प्रतिपाळो धावे. त्याला क्रियापद धावे आलंय बघा. किंवा भगवान भागवतामध्ये असं म्हणतात, माझ्या भक्ताच्या पायाचा रजकन मला लागावा याकरता मी धावतो आहे. माझ्या ठाई पवित्रपण ते भक्तांचे निमद जाण, या लागी भक्ता मागे मी आपण धावे. चरण रेणू वंदावया. परमात्मा धावत राहतो, संकट निवारणाकरता धावणं आहे आणि त्या भक्ताचं रजकन लागाव याकरता चालणं आहे. नाम याचे पाठी चाले के शिराज. नामयाचे पाठी चाले की शिराज, लागावया रज चरणीचे. चरणाचा रज लागावा या करिता परमात्मा मागे मागे धावतो किंवा चालतो आहे. आणि भक्तावर सुखदुःखाचा काही प्रसंग आला तर सुखदुःख साहे अंगी, सुखही सहन करतो दुःखही सहन करतो. राधा राणीला उष्ण दूध पिण्याकरता दिलं, ते दुःख भगवंतानी स्वतः अंगाने सहन केलं बरं. आणि अर्जुनाला बोध प्राप्त झाला, त्याचा आनंद देवाला झाला. देखा बाळकाचे अधनी धाईजे, का शिष्याचे निजाले पणे होईजे. हे सद्गुरूची एकलेनी जाणीजे का प्रसवतिया. जिने प्रसूतीच्या वेदना सहन करून मुलाला जन्म दिला, मुलगा स्तनपान करून तृप्त झाला, तर मुलाच्या तृप्तीचा आनंद मातेला मिळतो. तसा भक्त जर आनंदात राहिला तर देवाला सुख होतं, आणि भक्त दुःखात राहिला तर देवाला दुःख होतं. म्हणून विनंती आहे, भक्ताला त्रास देऊ नका, देता आलं तर सुख द्या. कारण भक्ताला दिलेलं सुख देवाला पोचतं, भक्ताला दिलेलं दुःख देवाला पोचतं. आणि मग देव मागं पुढं पाहत नाही. हरिजनाचे कोणा निंदा सुद्धा सहन होत नाही, साहत गोविंदा नाही त्याचे. म्हणून भक्ताला द्यायचं असेल तर सुख द्यावं, दुःख देऊ नये. विठ्ठल विठ्ठल मग हे भक्त देवा
देवाची सेवा कशी करतात याने घ्यावे नाम, तिसी करणे त्याचे काम. या अभंगातल्या 3ऱ्या आणि 4थ्या चरणात क्रियापद आले बघा, पण स्त्रीलिंगी आल्या. स्त्रीलिंगी तिसी म्हणजे त्या विठ्ठल माऊलीशी. तुका म्हणे भोळी, जर पुरुष वचनी आला असता तर भोळा आला असता, विठ्ठल कृपेचा कोवळा आला असता. पण क्रियापद तसं नाही आलं. तुका म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची कोवळी. अर्थात 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये तुकोबऱ्या देवाला आई म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. या भक्ताने फक्त नाम घ्यावं, पण नाव कसं घ्यावं? प्रेमाने घ्यावं. भगवान ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, देवाचं एकदा नाव यायचं असेल, हरिपाठातून प्रमाणे बघा, अनंत जन्माचे तप. सांगा ना पुढं. अनंत जन्माचे तप, तेव्हा एक नाम. अनंत जन्माचे तप, मग एक नाम. तसंच प्रमाण ज्ञानेश्वरी मध्ये, जयाचे वाचे पुढा भोजे, अखंड नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्री ओळखीचे एक वेळ यावया. एकदा देवाचं नाव येण्याकरता बहुता जन्माचे सुकृत पदरी, त्याचे मुख्य हरी पैठा होय. देवाचं नाव कसंही घ्या. कसंही घ्या म्हणजे आदराने घ्या बरं, हे त्याचा अर्थ आहे. कसंही घेतलं तरी फळच मिळतं. भागवतामध्ये प्रमाण आहे, सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहणम शेषागहरम विदो. कसंही देवाचं नाव जरी घेतलं तर त्याच्या जीवनातलं पाप हरणच होतं. हरणच होतं. काही काही माणसाची थंडी हरी 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 असं म्हणतात. थंडी वाजता वाजता जरी हरी हरी शब्द आला तरी पुण्याचे. विठ्ठल विठ्ठल. किंवा काही माणसं बकऱ्या राखत असताना हर्र असं म्हणतात की नाही? हर्र असं म्हटलं, हरी असं म्हटलं की तरी पुण्याचे. विठ्ठल आळसाने काही माणसं कीर्तनात आळस देतात. राम असं म्हटलं, आळसाने जरी म्हटलं, दंभाने म्हटलं, भावाने जरी म्हटलं, पण भाव महत्वाचा आहे बरं. म्हटलं की परमात्मा तुकोबा म्हणतात, ते माझे सखी आहे. आपण शेतकरी आहोत. आपण बीज कसंही पेरलं तर अंकुर सरळच येत असतो. नामस्मरण कसंही घ्या, त्याचं फळ चांगलंच मिळतं. याने घ्यावे नाम. या भक्ताने देवाचं नाव घेतलं की तिसी त्या विठ्ठल माऊलीला करणे त्याचे काम. त्याचं काम करावं लागतं आवडीने भावे. हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. पण देव त्या भक्ताच्या पाठीमागे धावतो, प्रेम करतो, सगळे काम करतो. का? त्याचा स्वभाव आहे. तू का म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची कोवळी. मला पहिल्या चरणातला आणि अंतिम चरणातला समन्वय साधायचा आहे. ज्याने संसार सोडला त्याच्यावर परमात्मा फार प्रेम करतो, आणि ते प्रेम करत असताना भक्त मला अर्पण काय करतो हे पाहत नाही, म्हणून तो भोळा आहे. बघा, परमात्मा फक्त प्रेम पाहतो. म्हणून भगवंताने भगवद्गीतेमध्ये यादी दिली फक्त 4च पदार्थाची. पत्रम, पुष्पम, फलम, तोयम. कोणतंही, आता बघा श्लोकात मध्ये पहिल्यांदा पत्र आहे म्हणजे पान आहे, नंतर फूल आहे, फल आहे, नंतर पाणी. ज्ञानोबाने क्रम बदलला बघा. ज्ञानोबा पहिल्यांदा फळ घेतात, मग निस्सिंभाव उल्हासे मजार पावयाचे निमिषे. फळ एक आवडे तैसे भल तयाचे हो. वाटेल त्या झाडाचं देवाला फळ अर्पण केलं. आता सामान्य फळ खायचं असेल तर देठ काढावं लागतं, साल बाजूला काढावी लागते, मग फळ खावं लागतं की नाही? परमात्मा तसं नाही करत. भोळा किती. भक्त माझी याकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी, मग देठ न फिडिता सेवी आदरेशी. परमात्मा देठ सुद्धा बाजूला काढत नाही, म्हणून तो भोळा आहे. बघा,
का? अरे माझ्या भक्तांनी अर्पण केलं, देठ तरी कशाला वाया जाऊ द्यायचं. विठ्ठल विठ्ठल. आणि कृपा किंवा दया करण्याच्या बाबतीमध्ये परमात्मा अत्यंत कोवळा आहे. कसा भोळा आहे, कोवळा आहे. संसार त्याग केल्यावर कसा प्रेम करतो. संत चरित्र मालिकामध्ये कथा फार गोडी आली. आपल्या संत परंपरेमध्ये सगळ्या जाती धर्माचे आणि सगळ्या प्रकारची कर्म करणारे संत होऊन गेलेत बघा. आता होऊन गेले असं म्हणता येत नाही, कारण ते आजही आहेत. विठ्ठल विठ्ठल आपल्या चरित्रातून संतांनी दाखवून दिलं, कोणतंही तुम्ही कर्म करा, तुम्हाला परमात्म्याचं प्रेम संपादन करता येतं. कुठूनही तुम्ही प्रवास करू शकतात. पण लोक सध्याला संतांची जाती घेतात, पण संतांचा विचार नाही घेत बघा. जेवढा तुम्हाला संतांचा जातीचा अभिनिवेश आहे, तेवढा जर संत विचाराचा जर प्राप्त झाला तर तुम्ही आताच मुक्त व्हाल. विठ्ठल सामान्य संकोचित माणसं आपल्या संकोचित विचाराने व्यापक संतांना सुद्धा संकोचित करत आहे बघा. लोकांनी संत वाटून घेतले, समाजाने संत वाटून घेतले आपापल्या जातीचे. त्यांचा उत्सव आला की दुसऱ्या माणसे प्रसादाला सुद्धा जात नाही. किती दुर्दैव आहे. हे विश्वची माझे घर म्हणणारे ज्ञानोबा आहे कोणत्या विचाराचे, आणि त्यांचे पायीक असणारे आपण कुठे, याचा आपण विचार केला पाहिजे. विस्तार त्याचा करायचा नाही. पण गोरोबा काका कुंभार आणि राका कुंभार नावाचे संत परंपरेमध्ये दोन संत आपल्या परंपरेमध्ये मानले जातात. राका कुंभार हे पंढरीमध्ये राहायचे बघा. तो गुजराती कुंभार पंढरी क्षेत्रामध्ये ते नांदत होते. बांका तयाची पतिव्रता, तयाची कांता परमभाविक पतिव्रता, कन्या जाहली लावण्य सरिता, वंका नामती याची. त्यांचं नाव राका कुंभार, पत्नीचं नाव बाका आणि मुलीचं नाव वंका. मग काय करावं? पंढरी क्षेत्रामध्ये राहावं, मडकी तयार करावी, कच्ची मडकी वाळवावी, अग्नीत भाजावी, पंढरीत विकावी आणि भगवंताचं भजन करत राहावं. असे ऐसे जाता दिवस बहुत, नवल घडले अघटित. एक आश्चर्य घडलं. काय झालं? चांगल्या प्रकारची मडकी तयार केली कच्ची आणि उन्हामध्ये वाळवायला ठेवली, माझ घरात ठेवली. परिणाम असा झाला, तो घरी मांजरी जाण, त्या मांजरी व्याली जाण. तिने डेरियात पिली ठेवली. तिने काही डेऱ्यामध्ये तिने पिलं ठेवली. दररोज गावामध्ये फेरफटका मारायचा आणि आपल्या पिलांना स्तनपान करायचं. एकदा ती मांजर सहज गावामध्ये गेली. यांच्या लक्षात आलं नाही, वेगाने त्यांनी ती सगळी मडकी आणली आणि ज्या मडक्यामध्ये पिल्ली होती जयात, तोही डेरा ठेवला आव्यात. तोही डेरा त्यांनी आव्यात ठेवला आणि लगेचच्या लगेच अग्नी लावला. सायंकाळी जेव्हा ती मांजर जवळ आली, ते गिरट्या घालू लागली. राका कुंभारांनी ते पाहिलं आणि आपल्या कपाळाला पिटवायला सुरुवात केली. काय झालं म्हणे? अगं, माझ्याकडून नक्की या मांजरीची पिलं बहुतेक या आव्यामध्ये ठेवली गेली आहे. भगवंताला प्रार्थना केली, सोडीला संसार, माया तयावरी भार. देवाला प्रार्थना, तुका म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची कोळी. देवा, पांडवांना लाक्षागृहातून राखलंय तू, तसं या मांजराच्या पिल्ल्यांना राखावं बरं. मार्जर योनी तमोगुण जाण, सर्वथा न घडे भजन. परितु कृपा सागर चैतन्य घन, वाचवी प्राण पिलियाचे. प्रार्थना केली की मांजरीला काही कळणार नाही, पण आपण देवा प्रार्थना भोळा आहे, तू कृपेचा कोवळा आहे. या मांजरांच्या पिल्लांना वाचवावं. धर्मपती म्हणे, अहो एक काम करा ना, कांता म्हणे भरतारासी, काही नवस करा देवासी. तरी तेने वेगेशी ऋषिकेशी त्वरित पावेल. परमात्मा वेगाने ऋषिकेश प्रसन्न होईल. आणि मग त्यांनी प्रतिज्ञा केली बरं. कांती राका बोले प्रत्युत्तर, अग्नीत पिली वाचतील जर, मी सर्वथा न करी संसार, सोडीला संसार.
पिलं वाचवावी या करता राकापोले प्रत्युत्तर अग्नी तपिली वाचतील जर मी सर्वथा न करी संसार शारंगधर पावलिया 3 दिवसापर्यंत अग्नी पेटतच होता. जेव्हा अग्नी शांत झाला लोखंड तापवावं तितके लाल बुंद सगळे मडके भाजले गेले होते. आता मडके जर एवढे भाजले 3 दिवस तर मांजर राहू शकेल का हो? पिलं तरी राहतील का? पण परमात्म्याची कृपा काय केली काही सांगता येत नाही. देव राखे तया कोण, देव राखे तया मारील कोण. देव ज्याचं रक्षण करतो त्याला कोण मारणार आहे? आणि देव मारील तया राखे कोण? देव ज्याला मारतो त्याला कोण राखू शकतंय? दोन्ही प्रमाण आहे. देव रक्षण करत असेल तर कोणी मारू शकत नाही, आणि देवाने ठरवलं याचं सूत्र तोडायचं आहे तर कोणी वाचू शकत नाही. सगळे डेरे बाजूला काढले. ज्या डेऱ्यात पिलं होती ना तो डेरा तशाच तसा कच्चाच राहिला. पिलं पाहिले तर मांजरीला एवढा आनंद झाला. ते आनंद फक्त त्या मांजरीला कळू शकतो, आईलाच कळतो, बाकी कोणाला कळत नाही. शांत झालं. भगवंताने पूर्ण केली प्रार्थना. सांगितलं मग आता आपण काय म्हटलं, मी सर्वथा न करी संसार. गावातल्या सगळ्या ब्राह्मण लोकांना बोलवलं, सगळा संसार वाटून दिला आणि निष्किंचन अवस्थेमध्ये राहू लागले. परमात्म्याने रक्षण केलं. त्यांची वंका असणारी मुलगी एकदा स्नान करायला निघून गेली चंद्रभागेमध्ये. नामदेवरायांची मुलगी कपडे धुण्याकरता आली. ती ध्यान करीत होती. कोण? वंका, कुंभाराचीच मुलगी, पण ध्यान करत होती. नामदेवरायांच्या मुलीकडून कपडे धुता धुता 2-3 शिंतोडे पाण्याचे पडले आणि तिने सांगितलं, हे कळतं का काही म्हणे, मी ध्यान करते म्हणे इथं आणि तू कपडे धुवून मला विक्षेप करते. ते नामदेवरायांचीच मुलगी. 2 मुलीचे भांडणं सुरू झाले. शहाण्या माणसांमध्ये पडू नये. भांडणं सुरू झाले. सांगा लागले, का ग म्हणे, सगळा संसार देवावर टाकला म्हणे. कोण म्हणते? नामदेवरायांची मुलगी वंका. त्यांना असं म्हणते, सगळा संसार देवाच्या नावावर टाकला, नाळशी झाले. ती पण हुशार होती. ती म्हणे, काय सांगते म्हणे, तुझा बाप तर देवाजवळ रडतोय. विठ्ठल विठ्ठल. नामदेवरायांच्या मुलीने नामदेवरायांना हकीकत सांगितली. नामदेवराय देवाकडे गेले. म्हणजे देवा खरं आहे का? हे राका कुंभार फार विरक्त आहे. वैराग्य माझी शिरोमणी. शिरोमणी आहेत राका कुंभार, वैष्णव ज्ञानी. ज्ञानी आहेत, वैष्णव आहे, वैराग्यामध्ये शिरोमणी आहे. भगवान म्हणले खरंच शिरोमणी आहे. पाहायचं का? म्हणे हो पाहायचं. संसार सोडला होता. उपजीविके करता लाकडं गोळा करायचे. लाकडं तोडायचे नाही बरं, झाडावर चढून काढायचे सुद्धा नाही. झाडाच्या ज्या फांद्या वाळल्या आणि खाली पडल्या त्या गोळा करायच्या, गावात विकायच्या, उपजीविका चालवायची. रुक्मिणी मातेच्या हातातलं सुवर्ण कंकण जे ब्रह्मदेवाला सुद्धा निर्माण करता येणार नाही ते त्यांच्या रस्त्यावर टाकलं. इकडे बघा, मी सोन्याचं कंकण सांगतोय तुम्हाला, ते पा लागलं हाती. विठाला विठाला. सोन्याचं कंकण पाहिलं. राका कुंभाराने विचार केला, भजनाला विक्षेप आहे बघा, हा भजनाला विक्षेप आहे. माती लोटली. मागून आपली धर्मपत्नी आली, लाकूड टाकलं होतं बघा, लाकूड झाकून. म्हणजे आपल्या मालकाने इथं लाकूड टाकून दिलं का, आपल्याला दिसू नये म्हणून. त्यांनी पाहिलं, बापरे बाप, सोन्याचं कंकण आहे, लाकूड टाकलं. तर त्यांनी ते लाकूड सुद्धा उचललं नाही. त्याने लाकूड बाटलं. आता हे बघा, आपल्यासारखा म्हणला असता, जा तुम्ही, मी नंतर येतो काल्याला. विठाला विठाला. त्यांची मुलगी पाठीमागून आली वंका. तिने ते पाहिलं, सोन्यावर लाकूड टाकलं. माझ्या आई बापाने घेतलं नाही, रडायला सुरुवात केली. आई बाप माग आले. म्हणे काय झालं? करंटी आहे म्हणे मी. कस काय? मी तुमच्या पोटी जन्माला आले, मी करंटी. अरे मग कस काय? अजूनही तुम्हाला सोन्यातला मातीतला फरक कळतोय म्हणे. तुम्हाला सोनं सोनं वाटतंय, माती माती वाटतंय. नाहीतर सोने आणि माती आम्हा समान आहे, समलोष्टाश्म कांचना. काय बोध असेल? म्हणून सोडीला संसार, आशावर परमात्मा, माया तयावरी फार. आणि त्यांच्या करता तुका म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची कोवळी. म्हणून धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर
समर्थ श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख साय अंगे. माझी वेळ समाप्त झालेली आहे. यथामती यथावकाश अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल ते सगळं संतजनांचं गुरुजनांचं आहे. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज परंपरेतील गुरुजनांचा म्हणून स्वीकार करा. आणि काही चुकलं असेल आई वडिलांच्या अंतकरणाने अजान बालक समजून क्षमा करा. रामकृष्ण हरी. विठ्ठल जय